तसं कव्वाल साहेबांना छेडायचं नव्हतं, पण आता तसं आमचे ते आदरणीय आहेत. पण शेवटी सामना आहे, थोडीफार मजा घ्यावं लागते त्याच्यामुळे, बस बाकी काही नाही. चूकभूल झाली तर आधीच माफी मागून घेते दादा, पण बोलते कसं की तुम्हाला गुरुतुल्य म्हटल्यावर आता तुम्ही एवढं जर बोलता, मला ऍक्शन जास्त येत नाही, कारण बालपणी आपण जे शाळेमध्ये नाटक भेटक केले होते तेवढे पुरते ऍक्टिंग येते, तेवढा पुरता डान्स येतो फॅमिली, बाकी तेवढं काही येत नाही मला. पण मी अश्विनी रोशन आणि हे ऋतिक रोशन. आता मी अश्विनी रोशन काय ते पण सांगते त्या मागचं. माझं पूर्ण नाव आहे अश्विनी रोशन खोब्रागडे. लग्नानंतर बरेचदा असं होतं की एका क्लास 2 ची बायको जर कव्वाली गात असेल तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की एवढा मोठा पगारी माणूस आहे, क्लास 2 माणूस आहे आणि याची बायको बघा गाणं म्हणते. पण मी फक्त समाज प्रबोधन करते. कव्वाल साहेबांना पण माहिती आहे, हा गझले गाई गझल गाते पण लोकगीत कधी गात नाही. आणि लोकगीत गायले तर ते समाज परिवर्तनाचेच असते, मग ते व्यसनमुक्ती असो किंवा ग्राम स्वच्छता असो, असे लोकगीत जे माझे नागपूर आकाशवाणीला गाजलेले आहेत लोकगीत, ते लोकगीत. आणि जेव्हा एखाद्या सुशिक्षित फॅमिलीतून जेव्हा आपण बाहेर पडतो आणि नवरा आपल्याला साथ देते की आपली बायको काहीतरी समाजासाठी देणं आहे, की नोकरी करायची नाही, टीचरशिप लागलेली होती पण नाही म्हणाले, तुला छंद आहे, तुला अभ्यास आहे, तू गाऊ शकते आणि समाजापुढे काहीतरी तू समाज प्रबोधन करू शकते. 100 लोक नाही पण एका जरी माणसाने इथून काहीतरी विचार नाही तरी तेच माझ्यासाठी खूप होईल. म्हणून मी खोब्रागडे कट केलं आणि माझ्या मिस्टरांचं नाव अश्विनी रोशन केलं. आता हे ऋतिक रोशन कसे झाले ते त्यांनी मला सांगावं, कारण हे रोशन कुठून आलं त्यांनी ते मला सांगावं. आणि पुन्हा काय म्हणाले की आपल्या समाजात जे भी बोलून सांगून जे काय मी प्रबोधन दिलं त्याला काही अर्थ नाही, बरोबर. आता दादा हे पण सांगते की बाकीच्या लोकांना बघा, कोणी जर वर जात असेल तर त्याला पाठिंबा देतात, पण आपल्या समाजामध्ये काही काही लोक इतके गद्दार असतात, कोणी जर चांगलं करत असेल, पुढे जात असेल तर त्याचे पाय खेचण्याचं काम मात्र आपल्या समाजातलेच लोक करत असतात. आज इतकं चांगलं विहार बांधलेला, इतकं चांगलं इथे थाटामाटा जयंती करत आहोत, पण इथलं जर आयोजक समिती जर कुठलं चांगलं काम करत असेल, कोणतरी काड्या कुचकणार एखादी असेल, तो आपलाच माणूस असतो की जयंती चांगली झाली नाही पाहिजे, कारण हमको मिटाने के लिए बेकरार कौन है. कव्वाल साहेब, हमको मिटाने के लिए बेकरार कौन है, प्रणय देखो मिशन से वफादार कौन है, मनुवादियों के भीड़ में कुछ अपने हैं मौजूद, हमें पहचानना है कि वो गद्दार कौन है. आवाज बोला दादांचा, आणि आवाज पुन्हा कमी झाला, त्याचा डिले वाढवा, जसा होता तसा. हॅलो हॅलो, आणि पुन्हा आता काहीच नाही, एकदा सेट करा म्हणजे सुरू झालं की डिस्टर्ब नको कोणाला. वाढवा दादा आवाज, लोकांना पण कळतं की काहीच आवाज नाही. जेव्हा लिहत होती की बाईची आता परीक्षा आहे, कव्वाल साहेब तुमचं संपूर्ण अर्ध आयुष्य म्हणावं लागेल आणि पुढचंही असंच तुमचं जाऊ प्रबोधन करण्यात, कव्वाली करण्यामध्ये. पण माझी आता 2.5-3 वर्ष होतील मला, तुम्हाला माहिती आहे. आणि आज माझ्या बाजूला कवी पण नाही, आज इथे लाईव्ह केलेला आहे. बऱ्याच कवींचे मला मेसेज येतात आणि कटिंग आहे, कवी नाही ठेवले, मी माझ्या बलबुत्यावर येऊन बसलेली आहे. जे होईल ते होईल, जेवढं समजेल तेवढं समजेल, पण मी माझ्या अकलेचा वापर करेन, इतकी बुद्धी वापरणार नाही म्हटलं होतं. पण आहे, आलेला आहे, त्यांचा अपमान करणार नाही, ते देईलच मी. आणि काय बोलले, जय भीम बोलो, जय भीम बोलो, जय भीम बोलो, आओ यहाँ मिलके सारे जय भीम बोलो. हा, आणि काय तर मी म्हटलं होतं वाघाच्या रूपात नाही म्हटलं, शब्द बघा, वाघाचा रुबाब होता तो, रुबाब. रुबाब म्हणजे काय तर त्या माणसाचा व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी. आता यांनी काय म्हटलं, बळ वाघाचं आलंय. म्हटलं काय म्हटलं सांगते मी तुला, रंगले
माझ्या अंगामध्ये आता बळ म्हणजे काय आपल्या देतं का तेवढं वाघासारखं तुम्ही एवढे आले तर वाघासारखे तू जाणार आहात का तुटून पडणार आहात का पडणार आहात का तसंच मी काय म्हटलं वाघासारखं रुबाब आपला रुबाब कसा पाहिजे वाघासारखा की लोक आपल्याला घाबरले पाहिजे बाबासाहेबांच्या लेखणीला एवढे घाबरत होते लोक मी आधी म्हटलं जब बाबा साहब थे तभी भी डरते थे और नहीं है तभी भी डरते कारण आणि यांनी काय म्हटलं बळ मग वाघासारखं तुटून पडायचंय का अरे तर खाऊन टाकायचंय का कारण म्हणून मला काय म्हणायचं आहे बघा असं होत नाही बळ आल्याने होत नाही पण आपल्या समाजामध्ये काय आता सध्या सुरू आहे ते मी तुम्हाला सांगते दादा जरा द्या ना थोडासा रिवर्ब द्या आणि डिले करा मध्येच कमी होऊन जाते बोलो बोलो हा भंगिले स्वप्न भंगले अहो भंगले आज स्वतःमध्ये बघा अरे भंगले अहो भंगले अहो भंगले स्वप्न स्वतःमध्ये जिन वाघाचं सोडून जगती शेड्याच्या कळपामध्ये सोडून दुसऱ्याच्या कडपात जातात त्या लोकांसाठी महाभाव करण्यात काही अर्थ नाही कारण भंगिले स्वप्न भंगिले अहो भंगिले आज भारतामध्ये चिन्ह सोडून जागती शेड्याच्या कडपामध्ये गुरुतुल्य कवी गायक मनोज राजाजी म्हणतात की हा डोळसांचा वाडा आहे अंधभक्तांचा नाही हा डोळसांचा वाडा आहे अंधभक्तांचा नाही आणि होताच तो कुठल्या तख्ताचा नाही अरे जय भीम वाला असून जो स्वाभिमानाने जय भीम करत नाही समजावा तो एका बापाच्या रक्ताचा नाही जिन वाघाचं सोडून जगते डोळ्याच्या कडकामध्ये जैविक मी शेवटपर्यंतच म्हणणार आहे कारण की सत्ता म्हणून व्यापली तरी सुद्धा जैविक म्हणते सत्ता म्हणून व्यापली तरी मी जैविक म्हणते आणि विचारधारा मला कोणीही थोपवली तरी सुद्धा जैविक म्हणते अरे समाजातील प्रत्येक बांधव पोचीराम आहे निलेशा कारण माझी जीभ जरी छाटली तरी सुद्धा मी जैविक म्हणते साहेब बोले की जयभीम बोलूनच मी मैदानात उतरली आता ते जयभीम बोलून मैदानात उतरली आणि मी काय बोलली खोटं बोलले का नाही मी जयभीम घेतला की नाही तुमच्या सोबत त्यांच्या समोर बोलला म्हणजे मैदानात उतरली तर बिना जयभीम बोलली का हा आणि यांचं काय होतं हा माझी सजनी येडी पिसी अंधश्रद्धेनं वागती पूर्ण काढीत नाही मला लिहा दादा बिनधास्त लिहा आमच्या दादाला बिलकुल हात गुंडाळून बसावं लागतं माझी सजनी येडी पिसी अंधश्रद्धेनं वागती दूर ठेवती आपला पती गोर देवाला मागती बघा माझी सजनी येडी पिसी अंधश्रद्धेनं वागती माझी सजनी येडी पिसी अंधश्रद्धेनं वागती दूर ठेवती आपला पती पोर देवाला मागती
बघा की बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूरला दीक्षा दिली आणि 16 ऑक्टोबर 1956 ला चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर दीक्षा दिली. तेव्हाच आपण 33 कोटी देव नाकारलेले आहे. श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा ठेवायची नाही. मग अजून राहिलो का आपण त्याच्यामध्ये? अशोक खरात सारखे, आसाराम बापू सारखे बाबा अजूनही आले. ताजी ताजी घटना आहे. पण नाही, बाबासाहेबांच्या विचाराने चालणारे लोक होता. कारण 56 ला सोडली दाती, 56 ला सोडली दाती, अंधश्रद्धेला मुठ माती. 56 ला सोडली दाती, अंधश्रद्धेला मुठ माती. घेऊन सोबत आपला पती, सोबत घेऊन आपला पती, बुद्ध विहारामध्ये जाती. दीक्षा घेतल्यानंतर कारण सुशिक्षित आपण म्हणून 56 ला सोडली दाती, 56 ला सोडली दाती, अंधश्रद्धेला मुठ माती, अंधश्रद्धेला मुठ माती. घेऊन सोबत आपला पती, सोबत घेऊन आपला पती, बुद्ध विहारामध्ये जाती. बाबासाहेबांचा वावर केलं आतापर्यंत, फक्त एक अंधश्रद्धेचं खूप छान असं सुंदरसं, कारण सध्या ते आवश्यक आहे लोकांना, असं छान गीत तुम्ही गायलेलं आहे. पण पुन्हा बाबासाहेबांचं गुणगान गाणारच गीत तुम्ही गायलेलं आहे, ते पण सांगते मी तुम्हाला. अरे डोळ्याला चष्मा आणि सुट बुट टाय, पेन सदैव तो खिशात, भीमासारखा नव्हता कुणाचा रुबाब भारत देशात. बाबासाहेबांचा रुबाब होता, सुरबूट काय पोटामध्ये होतो. पण आता बाबासाहेब गेल्यानंतर बघा काही पोरं किती गद्दार झालेले आहेत. अरे भीम गेल्या पाठी, आता नाही कुणी वाहनी. भीम गेल्या पाठी, आता नाही वाहनी. विकून आपली जमात, विकून आपली जमात. याच्या त्याच्या, याच्या त्याच्या, याच्या त्याच्या माग जाऊन आपला, ज्याच्या त्याच्या माग जाऊन समाज आपला गेला कोमात. आणि पुन्हा काय बोलल्या की मला वाटते कवाल साहेबांना लोकगीताची फरमाईश आली होती आणि कवाल साहेब बोलले की आतापर्यंत भरपूर झालं, आता मिशनचे गाणे गायचे. म्हणजे इतके वर्ष दादांनी मिशन तर गायलं, पण त्याच्यासोबत लोकगीत सर्वात जास्त गायलं. की आता ते विचारात पडले की आतापर्यंत तर लोकगीत गायलं बाबा, पण आता मिशन कडे बोलतो. ही वेळ आहे का दादा? नाही तर कसं होतं माहितीये का की एखाद्या पुरुषाकडे जायचं, एखाद्या कार्यकारिणीकडे जायचं आणि म्हणायचं की दादा समाजकार्यात या ना थोडस तुम्ही. तर तो पुरुष म्हणतो नाही ना बाई, माझ्या पोरायचे लेकर बिकरे आता सर्व्हिस आहे, मी बस रिटायर झालो तो बिलकुल तुमच्या समाजकार्यात चळवळीत कामात आहे. रिटायरमेंट झाली की मग पुन्हा जायचं दादा आता तरी समाजकार्यात आहे. म्हणेल पोरांचे लग्न आहे, पोरांचे लग्न झाल्यावर म्हणेल आता नातू आहे, आता नातू मला सांभाळावं. अख्खं आयुष्य त्यांचं याच्याच मागे झालं आणि चळवळीच्या कामात कधीच येत नाही. अशा लोकांसाठी मला काय म्हणायचं आहे, या गीताचे कवी आदरणीय दयानंदजी इंगळे काय म्हणतात ते मी आपल्या समोर सादर करते आणि जे वास्तव आहे मी तेच सादर करेन.
दे रे रे ना भीमने हमें भीमने भीमने हमें बचा लिया तो क्या बुरा किया बघा भीमने हमें बचा लिया तो क्या बुरा किया और जड़ से मनो मिटा दिया तो क्या बुरा किया जुल्म के अंधेरों से निकाला है हमको गौतम हमें दिखाई दिया तो क्या बुरा किया गौतम दिखा के हमें क्या दिखा दिया. दादा वाळवाने आला हे बघा पूर्ण मी गेन पूर्ण कमी झाले तुम्ही नंतर वीज कोणा काय झाले बोलू हे बघा मग आता कसं बोलू बोलू त्या गद्दार लोकांसाठी ज्यांनी आयुष्य मात्र चळवळ सोडून वळवळ केली आणि आता चळवळीच्या मागे लागले त्या लोकांसाठी की आता नाही उद्या नाही जर करायचं असेल तर आज कर त्या लोकांसाठी मिशन का साज क्रांती सूर्य जळत नाही क्रांती सूर्य जळत नाही त्याला जळावं लागतं आणि इतिहास घडत नाही त्याला घडावं लागतं आणि जो आपल्या हक्कासाठी एकटाच लढतो तोच खरा बाबासाहेब या जगात घडावा लागतो मिशन का साज कल नहीं आज बन कल नहीं आज बन उनका आवाज बन माफ नहीं होगा बाबा से बेईमानी करने वालों माफ नहीं होगा बाबा से बेईमानी करने वालों को नसीहत कर दो समझेगिरी करने वालों को नाकाम कर लो उनकी चालों को और 92 गांव के चौक में जाके जूते मारो गद्दारों को
पण 100 रुपयाची भेट मिळाली. खूप खूप धन्यवाद दादा. दीवारों पे हाँ हाँ दीवारों पे लिखो ऐसा भिंडी ने बोला था. बाबासाहेब म्हणाले जा आणि घराच्या दिवारावर लिहून ठेवा की मला शासन करती जमात बनायचे. पण शासन करती जमात बनली पण दुसऱ्यांचं भलं करणार की माझा समाज तरोवा मरो फक्त तिजोरी माझी होईल. बघा आपल्या समाजातले लोक आज लाखो रुपये घेतात प्रबोधनकार असो गायक असो. काय दादा बरोबर आहे की नाही? दादा बरोबर आहे की नाही? आज कव्वालीचा गायनाचा धंदा लावलेला आहे. लाखो रुपये 2 लाख 3 लाख 10 लाख किती लाख. अरे तुमचं पोटपाणी आहे काही लोकांचं याच्यावरती आहे. द्या ना तुम्ही करा तुम्ही. पण आज प्रबोधनाच्या नावावरही स्वतःचे पोट भरणारे लोक आहेत. कारण माझा समाज तरो मरो फक्त तिजोरी माझी भरो. मी त्या बॅनर वरचा हिरो आणि समाजकार्य पूर्ण झिरो असे लोक बघा. आणि मला हे माहित आहे मी जे गाणे म्हणते ना खूप जणांना टोचतात. कारण मी सत्य बोलते टोचणारे गाणे माझे असतात. ताई नाव सांगा ना. सोनाक्षीताई जाधव यांच्याकडून मला 500 रुपयाची भेट मिळाली. खूप खूप धन्यवाद. कारण जे आहे ते सत्य येत आहे. ताईचा नाही तर जोरदार टाळ्या माझ्या बहिणीसाठी. कारण दीवारों पे लिख लो ऐसा भिंडी ने बोला था. राजसत्ता हाथ में ले लो राजसत्ता हाथ में ले लो अकल का ताला खोला था. वतन की लाज बने सबका राज बने. वतन की लाज बने सबका राज बने. कल नहीं आज बन उनका आवाज बने. आज आपण एक दुसऱ्यांच्याच मध्ये चालू हे मला बोलते मी त्याला बोलते. पण आज काय सुरू आहे महाबोधी महावीर दुसऱ्यांच्या ताब्यामध्ये. त्याच्यासाठी लढत ते प्रबोधन करा आहे की नाही. कारण बोध गया का बिहार यारो पंडितों के हाथ में है. कारण भीमजी से यारो हमारा प्यारा कोई नहीं. भीमजी से यारो प्यारा हमारा कोई नहीं. मुमकिन उनके जैसा दोबारा कोई नहीं. अरे गद्दारी करने वाले दलालों जरा सुन. जो भीम का नहीं वो किसी काम का नहीं. बोध गया का बिहार यारो पंडितों के हाथ में है. देश की सत्ता यारो
स्वाभिमान को बिकने वाले तैनाताने देखे हैं। अरे एक लक्षात ठेवा, ती साहेबांनी म्हटलं होतं बाबा साहेबांनी की जय भीम बोलो जय भीम बोलो, किती वेळा म्हणायचं कारण एक आहे, अरे जय भीम बोलो जय भीम बोलो जय भीम बोलो, आओ यहाँ मिलके सारे जय भीम बोलो। स्वाभिमान को बिकने वाले जनतारों ने देखे हैं। हर जगह पर गद्दारों से, हर जगह पर गद्दारों से कभी न ये धोखे हैं। भैरवी तू राघवे, नीला तू वाघवे, भैरवी राघवे, नीला तू राघवे। लेकिन कब कल नहीं, कल नहीं आज बन, कल नहीं आज बन, तू भीम का आवाज बन। निशान का साज बने, सत्ता का ताज बने, निशान का साज बने, सत्ता का ताज बने। कल नहीं, कल नहीं, कल नहीं गौतम दादा यादव यांच्याकडून या गीताला 200 रुपयाची भेट खूप खूप धन्यवाद। कारण कल नहीं आज बन,